हे शब्द वापरले, याचं मला उत्तर आहे. यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की पहिला अध्याय हा प्रस्तावनेचा आहे आणि भगवान तिथं उपस्थित आहेत. ते अर्जुनाला तर नंतर बोलणार आहेतच, पण यातला महत्वाचा मुद्दा काय की अर्जुनाने जे सुद्धा तत्वज्ञान सांगितलं पहिल्या अध्यायात सुद्धा, तेही धर्माला धरूनच आहे. आणि अर्जुनाचा विषाद हा योग कशामुळे झाला हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अर्जुनाचा विषाद योग होण्याचं मुख्य कारण तो भगवंताशी जोडला गेला. संवादाचा एक भाग तत्वज्ञान असतो, ते तत्वज्ञान अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे युद्ध झालं तर कुलक्षय होईल वगैरे, याला पुढेही भगवंतांनी कुठे विरोध केलेला नाही. म्हणजे तत्वज्ञानाचा भाग आलाय आणि म्हणूनच या ठिकाणी दोघांचा संवाद असं म्हटलेलं असावं. आणखीन काही असेल मुद्दे तर आपण ऐकू तुमच्याकडून. तर माझ्याकडे जे उत्तर आले ते अगदी आपापल्या पद्धतीने योग्यच आहेत. सरळ साधा आणि सोपं उत्तर आहे. आता एक सांगा, आपण सगळेजण गुगल मीटच्या माध्यमातून संवाद करतोय की नाही? ज्याचं म्हणणं नाही असेल त्यानंच फक्त बोला. जर मूकसंमती असेल तर सर्वांनी सांगा. म्हणजे आपण सगळे गुगलच्या माध्यमातून काय करतोय? संवाद करतोय. पण आजचा एक दिवस सोडला तर रोज मी एकटाच बोलतोय ना. रोज मी एकटाच बोलतोय तरी याला संवाद कसं म्हणायचं? अरे बाबा, तू एकटा जरी बोलत असला तरी तू कोणाशी बोलतोय? अर्जुन बोलतोय, पण कोणाशी बोलतोय? ऋषिकेशम तदा वाक्य. किंवा वाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनीती. अर्जुन देवाला उद्देशून बोलतोय ना. भागवत ही हा ग्रंथ संवादात्मक आहे. आता सगळी कथा सुतांनी सांगितली पण शौनकांनी विचारली म्हणून तो संवादात्मक झाला. तिथं सांगता एकटी शुकाचार्यच आहे, पण परीक्षित फक्त प्रश्न विचारतोय. कथा तर सगळी शुकाचार्य सांगतात, पण तरी ती कशातून आहे? संवादातून आहे. आणि भास्कर बाबा जे बोलले की अर्जुनाचं बोलणं धर्मसंमत आहे, तर ते 100% खरं आहे. अर्जुन जे बोललाय ते काहीच वावगं नाही, फक्त ती परिस्थिती वावगी आहे. अर्जुनाचा एकही शब्द चुकीचा नाहीये. स्वतःच्या राज्याकरता दुसऱ्याची हत्या करणं 100% चुकीचंच आहे. आपण आपल्या गुरुजनांचा अपमान करणं चुकीचंच आहे. कुळाचा क्षय होणं चुकीचंच आहे. कुळाचा संकर होणं चुकीचंच आहे. अर्जुनाचं तत्वज्ञान जे अर्जुनाने मांडलं ते 100% योग्यच आहे. आणि ते योग्य असल्यामुळं, योग शब्दाचा अर्थ आपण त्या दिवशी बघितला, देवाशी संबंध जो करतो तो योग. आणि हा संवाद देवाशीच असल्यामुळं त्याला योग म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच पद्धतीनं या संवादात अर्जुन देवाशी संवाद साधतोय, देवाला म्हणतोय ऋषिकेशम तदा वाक्य मी इदमहमहीपते. अर्जुनाने जसं सुरुवातीला आपण बघितलं की दुर्योधन सैन्याचं वर्णन करतोय, पण महाराज दुर्योधनाचा एक तरी श्लोक आहे का? नाही. श्लोक संजयाचेच आहेत, पण दुर्योधनानं काय केलं हे त्याच्यात सांगितलं. तसं श्लोक संजयाचेच आहेत, पण देवाचा आणि अर्जुनाचा संवाद त्याच्यातून काय केलेलं आहे तर स्पष्ट केलेलं आहे. अर्जुनाचं बोलणं हे देवाशीच झालेलं आहे. म्हणून श्री कृष्ण अर्जुन संवादे या बोलायला कुठल्याही प्रकारचा आणि काही धक्का लागत नाही. तर असा असणारा पहिला अध्याय आपण समर्पित केला. आता दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्य उवाच मधुसूदन. आणि सर्वांनीच दिलेले उत्तर योग्य आहे, पण आमच्या वंदना त्यांनी लिखित स्वरूपात आणि श्लोकाच्या क्रमांकासहित उत्तर दिलंय. बाकींचे उत्तर पोचलेत, सारांश रूपाने सर्वांचेच बरोबर आहेत, पण त्यांनी मुद्देसूदपणे लिखित स्वरूपात ते
पाठवलेत. ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, तो अभ्यास करा. तर संजय त्या अर्जुनाची परिस्थिती दुसऱ्या अध्यायात आपल्याला व्यक्त करताना म्हणतोय की तम तथा कृपयाविष्ट अश्रुपूर्ण क्षणम. आता पहिल्या अध्यायात जसा शोकाकुल अर्जुन आपण बघितला, तो शोकाने ग्रस्त होऊन धनुष्याचा त्याग करून, बाणाचा त्याग करून, रथाचा त्याग करून खाली येऊन बसला. अशा परिस्थितीत असणारा अर्जुन तो काय झाला तर त्याला अश्रू अनावर झाले. तो रडत रडत विषाद करत करत देवाला असं बोलत असताना त्याचे अश्रू अनावर झाले. आणि मग त्यावेळेस देव बोलले. कोण बोलले? मधुसूदन उवाच, म्हणजे देव बोलले. मधुसूदन शब्दाचा अर्थ आपण पाहू ना. देवाचे आणि अर्जुनाचे जे नाव आहे त्यांना एक विशेष अर्थ आहे. जिथं जिथं देवाचं आणि अर्जुनाचं नाव येईल तिथं तिथं लिहून घेत जा किंवा तिथं खून करून घेत जा. मी अर्थ सांगितला तर ठीक आहे, नाही सांगितलं तर परत नंतर विचारा की बाबा तू अर्थ का सांगितला नाही, आम्हाला या गोष्टीचा अर्थ सांग बाबा. मग मधुसूदन, मधु नावाच्या दैत्याचा नाश करणारा तो मधुसूदन असं बोलला. काय बोलला त्याच्या आधी माऊलींचा अर्थ बघा. मग संजय म्हणे राया ते, ऐके तो पार्थ तेथे, शोकाकुल रुदना ते करीत असे. मग संजयो म्हणे राया ते, मग संजय रायाला म्हणजे धृतराष्ट्राला असं म्हणाला. संजय, युद्ध प्रसंग सर्वांच्या लक्षात आहे ना. युद्ध चाललेलं आहे कुरुक्षेत्रावर, युद्ध चाललंय कुरुक्षेत्रावर. आणि ते कुरुक्षेत्राचं युद्ध महर्षी व्यासांच्या कृपेनं जो संजय, जो धृतराष्ट्राचा सेवक संजय, त्या संजयाला दिव्य दृष्टीनं कुरुक्षेत्रावरच ऐकायला आणि बघायला येतं. त्या संजयाने धृतराष्ट्राला तिथं काय चाललंय हे समजून सांगण्याचं काम लावलंय. आणि तो संजय सांगतोय रायाला, ऐके तो पार्थ तेथे, राजा ऐक. त्या अर्जुनानं तिथं काय केलं? शोकाकुल रुदनाती करीत असे. शोकाकुल तो काय करतोय तर रुदन करतोय, म्हणजे तो शोकाने व्याप्त झालेला आहे, त्याला अतिशोक झालेला आहे. आणि त्या अतिशोकामुळे तो रडायला लागलेला आहे. माणसाला ज्यावेळेस अत्यंत शोक जास्त होतो त्यावेळेस न कळतच त्याला काय येतं तर डोळ्याला पाणी येतं. अर्जुनालाही शोक झाला आणि त्याच्या डोळ्याला पाणी आलं. का आलं? ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले चित्त कवने परी. ते सगळं अर्जुनाने स्वतःच कुळ बघितलं, आपले गोत्रच बघितले, आपले आत्मज बघितले. आणि मग त्या अर्जुनाला काय झालं तर स्नेह उपनले अद्भुत, त्या ठिकाणी स्नेह उत्पन्न झाला. अद्भुत अशा प्रकारचा, विलक्षण अशा प्रकारचा, आश्चर्यकारक अशा प्रकारचा स्नेह नाम प्रेम मोह अर्जुनाला त्या ठिकाणी उत्पन्न झाला. अर्जुनाने सगळं कुळ बघितलं आणि महाराज सहज आहे, आपलं माणूस बघितलं की त्याच्याविषयी काय होतं? माणसाला प्रेम उत्पन्न होतं, मोह उत्पन्न होतो. आणि पण देव म्हणतो तो स्नेह साधारण नाही, अद्भुत असणारा स्नेह उत्पन्न झाला. आणि त्याच्यामुळं काय झालं? तेने द्रवले चित्त, आणि त्याच्यामुळं त्याचं अंतकरणाला पाझर, अंतकरणाला पाझर फुटला. कसा फुटला? माऊली म्हणतात, जैसे लवण जळे झळंबळे, ना तरी अभ्रवाटे हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. माऊली म्हणतात त्या अर्जुनाचा अंतकरणाला पाझर कसा फुटला, कोणत्या प्रमाणात पाझर फुटला, कोणत्या परिस्थितीनुसार पाझर फुटला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात जैसे लवण जळे झळंबळे. माऊली म्हणतात एक ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यात मीठ टाकलं, किती वेळ टिकेल? 2 तास, अर्धा मिनिट. किती? टाकल्या मीठ पाण्यात विरघळून जाईल. माऊली म्हणतात तसं अर्जुनाचं चित्त पगळून गेलं किंवा अभ्रवाते आले. पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाची खूप गरज आहे आणि अशा वेळेस आभाळात ढग दाटून आले. आता पाऊस येणार असं वाटलं आणि जोराचा सोसाट्याचा काय सुटला? वारा सुटला. वारा काय करतो? आभाळाला वाहून घेऊन जातो. तसं अर्जुनाचं चित्त आहे, पण ते चित्त या स्नेह नावाच्या पाण्यात विरघळल्या गेलं किंवा या स्नेह नावाच्या वाऱ्यानं त्याचा असणारा धीर वाहून गेला. माऊली म्हणतात तैसे सधीर विरमले हृदय तयाचे. माऊली म्हणतात
अर्जुनाचं अंतकरण काही सामान्य माणसाचं अंतकरण आहे असं नाही, ते धैर्ययुक्त अंतकरण आहे. अर्जुन खूप धाडसी हा. आपण मागे प्रसंग बघून आलो, भगवान शिवाशी 2-2 हात करण्याची वेळ आली तरी अर्जुनाने माघार घेतली नाही. म्हणजे किती धैर्यवान, भगवान शिवाशी टक्कर येईल एवढा अर्जुन धैर्यवान आहे. आणि तो अर्जुन महाराज यांच्याशीच नाही, अर्जुनाचं धैर्य किती मोठं आहे तर श्री विठ्ठल आपल्यापैकी कोणाचा तरी कदाचित माईक चालू आहे, तेवढा कृपा करून बंद करावा, धन्यवाद. तर अर्जुनाचं हृदय किती सधीर आहे महाराज. तर काय झालं, भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेत एका ब्राह्मणाचे अपत्य सारखे मरत होते. काय करत होते, सारखे मरत होते. आणि ते बालक मी मरू देणार नाही, ते काळाच्या ताब्यात जाऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा कोणी केली, अर्जुनाने केली. म्हणजे जो काळाशी टक्कर घ्यायचं धैर्य ठेवतो तो अर्जुन आहे. अर्जुन कोणी सामान्य नाही. किती महान आहे तर ब्राह्मणाचे बालक मी मरू देणार नाही. पुढचा कथा भाग मला आता सांगायचा नाही की अर्जुनाने बाणांचा पाश तयार केला पण त्याच्यातूनही त्या बाळाचा जीव गेला, शरीरही शिल्लक राहिलं नाही. सगळा कथा भाग पुढे न्या. ते भगवंताने अर्जुनाला सोबत घेतलं, यमपुरीत गेले, तिथून पुढं महाविष्णूंपर्यंत ते गेले. तो पुढचा कथा भाग आपल्याला न्यात आहे. पण अर्जुनाचं धैर्य किती मोठं तर त्या अर्जुनानं काळाशीही लढण्याची ताकद दाखवावी एवढा सधीर असणार अर्जुन महाराज. स्नेहापुढे सधीर परी विरमले हृदयाचे, जसं मीठ पाण्यात टाकल्या विरघळत, तसं स्नेह नावाच्या पाण्यात अर्जुनाचं हृदय नामक मीठ विरघळून गेलं. किंवा स्नेह नावाच्या वाऱ्यात अर्जुनाचं ढग नावाचं मन थांबू शकलं नाही, ते उडून गेलं. मन असं धैर्य निघून गेल्यामुळं काय झालं तर माऊली म्हणतात, मनोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस. श्री विठ्ठल, मनोनी कृपा अवकाळीला दिसतसे अति कोमाईला, म्हणून त्या कृपेनं तो आकळल्या गेला. अर्जुन कृपेनं काय झाला तर आकळल्या गेला, बांधल्या गेला. आणि त्याच्यामुळे काय दिसतसे अति कोमाईला. आणि महाराज जसं उन्हात फुल कोमजून जातं तसं अर्जुनाचं मन, अर्जुनाचं शरीर त्या प्रसंगात कोमेजून गेलं. कसा माऊली म्हणतात, जैसा कर्दमी रूपला राजहंस, जसा एखादा राजहंस ज्याला पाण्यात खेळण्याची, पाण्यात चालण्याची सवय, तो राजहंस जर पाणी समजून घाई गडबडीत चिखल असलेल्या जागी गेला आणि त्या ठिकाणी त्याचे पाय पूर्णपणे चिखलात गेले, अर्ध अंग चिखलात बुडाले गेलं, आता त्याला उडता येईल का, आता त्याला चालता येईल का, नाही. तो जसा त्या ठिकाणी चिपकून बसतो, त्या ठिकाणी तो रुतून बसतो, त्या गाळात चिखलात तो फसून जातो, तसा हा अर्जुन मोह नावाच्या गाळात फसला. आणि मग फसलेला मनुष्य, फसलेला राजहंस जसा दुःखी होतो, शोकाकुल होतो, तसा अर्जुन झालाय. म्हणून म्हणतात, तया परी पंडू कुमरू, महामोहे अति जर्जरू, देखो निशारंग धरू काय बोले. तया परी तो पंडू कुमरू, जसा तो राजहंस पाण्यात बुडला जातो तसा तो पंडूचा कुमार महामोहे अति जर्जरू, तो महामोहाने अति जर्जर झालेला आहे. म्हणजे जसा चिखलात रुतलेला पक्षी जर्जर होऊन जातो, तसं महामोहाच्या चिखलात रुतलेला अर्जुन अति जर्जर झाला. आणि त्याला बघून मग श्री शारंग धरू काय बोले. आणि मग त्याच्याकडं बघून श्री शारंगधर काय बोलला. शारंगधर हे देवाचं एक काय नाव आहे. शारंगधर काय म्हणायचं देवाला तर शारंगधर याच्या करता म्हणायचं की शारंग हा देवाचा धनुष्याचं नाव आहे आणि तो शारंग नावाचा धनुष्य देवाने हातात धारण केलाय, म्हणून त्याला काय म्हणायचं तर शारंगधर. काय शारंगधर. भगवान शिवाचं जे धनुष्य आहे त्याचं नाव आहे पिनाक, म्हणून देवाचं एक नाव आहे पिनाक पाणी किंवा पिनाक हस्त.
महादेवाच्या धनुष्याचं नाव पिनाक आणि भगवंताच्या धनुष्याचं नाव शारंग. शारंग नावाचं ते धनुष्य. या शारंग नावाचं धनुष्य वजनाला अतिशय हलकं आहे पण ताकदीला अतिशय जड आहे. हे शारंग नावाचं धनुष्य अजय, त्याच्यातून निघालेला बाण जसा रामाचा बाण कधीच खाली जात नाही. म्हणून एखादं कायम काम करणार औषध असलं तर आपण काय म्हणतो, हा रामबाण इलाज आहे. म्हणजे रामबाण म्हणजे काय, एकदा वापरलं की ते त्याचं काम करणार म्हणजे करणार. तसं आजकाल कोणत्या बी उपायाला रामबाण म्हणायला लागले, तो विषय वेगळा. पण खरं रामबाण शब्दाचा अर्थ असा आहे की जे वापरल्यानंतर वाया जात नाही. देवाचा बाण एकदा सुटला की तो विफल होत नाही. म्हणूनच ज्या वेळेस समुद्रावरून पूल बांधायच्या वेळेस समुद्र मदतीला येत नव्हता, त्यावेळेस मी संपूर्ण सागराला सुकून टाकेल म्हणून भगवंताने धनुष्य हातात घेतला आणि तुनिरातून बाण काढून धनुष्यावर प्रत्यंचा लावली. बाण धनुष्यावर चढवला, आता मारणार तितक्यात प्रत्यक्ष स्वतः समुद्र भगवंत, समुद्राची अभिमानी देवता त्या ठिकाणी प्रगट झाली आणि सांगितलं, देवा माझ्यावरून पूल जर बांधायचं असेल तर नल आणि नील यांच्या सहाय्यानं तुम्ही पूल बांधू शकता, त्यांच्या मदतीनं तो पूल बांधून घ्या. पण मला आता या सुकवण्याच्या त्रासापासून वाटवा. शेवटी देवाने सांगितलं, माझ्या हाताला बाण लागलेला आहे, धनुष्यावर चढवलेला आहे आणि माझा बाण खाली जात नाही. मग काय केलं, समुद्राने एक जागा सांगितली, त्या जागेवर देवाने बाण मारला आणि त्या ठिकाणी मानल्या जातं की वाळवंट त्याच ठिकाणी तयार. तिथली पूर्ण जमीन ही सुकल्या गेली आणि त्या ठिकाणी असणारे राक्षस मारले गेले. तर म्हणजे रामबाण तसा हा शारंग नावाचा जो धनुष्य आहे त्याच्यातून निघालेला बाण हा कधीही वाया जात नाही. हे खरं धनुष्य भगवान महाविष्णूचं आहे. पण परशुरामांनी तपश्चर्या केली. आता परशुराम कोण, सर्वांना माहितीये. भगवंताने 10 मुख्य अवतार घेतले. अवतार तसे अनेक आहेत पण मुख्य 10 अवतार घेतले. पहिला आहे मत्स्य अवतार, दुसरा आहे कुर्म अवतार, तिसरा आहे वराह अवतार, चौथा आहे नरसिंह अवतार, पाचवा आहे वामन अवतार आणि 6वा आहे परशुराम अवतार. तर तो परशुराम अवतार जो आहे तर तो कोणाचा, जमदग्नी ऋषी. आणि काही ठिकाणी परशुरामांना 5वा आणि वामनाला 6वं मानलंय. परत म्हणाल मार तुम्ही उलट काय करताय. तर परशुरामांना रेणुका माता आणि जमदग्नींचा पुत्र संबोधल्या जातं. तर ते परशुराम, त्यांचं खरं तर तसं मूळ नाव राम, पण हातात परशु धारण केला म्हणून ते परशुराम झाले. त्या भारत भूमीत तसे मुख्य 3 राम आहेत. एक दाशरथी राम म्हणजे प्रभू रामचंद्र, एक परशुराम म्हणजे रेणुका आणि जमदग्नीचा हातात परशु घेतलेला परशुराम, आणि एक राम ज्याच्याजवळ बळ जास्त आहे म्हणून तो बळराम. हे मुख्य 3 राम मानले जातात. तर परशुराम अवतार, त्या परशुरामाने भगवान महाविष्णूची तपश्चर्या केली आणि ते शारंग नावाचं धनुष्य मिळवलं आणि भगवान श्रीकृष्णाला हे धनुष्य परशुरामांनी समर्पित केलं. म्हणजे खरं महाविष्णूचं तपश्चर्या करून मिळवलं परशुरामांनी आणि विष्णूचाच अवतार असणाऱ्या परशुरामांनी विष्णूचीच तपश्चर्या करून धनुष्य मिळवलं आणि पुढे विष्णूचाच अवतार असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या ताब्यात दिलं. म्हणजे ते शारंग नावाचं धनुष्य विष्णूच्याच ताब्यात कायम राहील. तर ते शारंग नावाचं धनुष्य हातात धारण करतात. म्हणून शारंग धरू काय बोलिले तर भगवंत सांगतात, श्री भगवान वाच भूतत्वाकशमलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्ती करम अर्जुन. भगवंत म्हणतात, अर्जुना अरे असं स्वर्गाचे दार बंद करणार, आर्य लोकांनी न आचरलेलं अनार्यांचं अकीर्ती करणार असा पापाचा मार्ग, पापाचा विचार तुला सुचला कस काय रे अशा अवघड परिस्थितीत. भगवंत म्हणतात, म्हणे अर्जुना आधी पाही हे उचित काय ये ठाई, तू कवन हे काही करीतासी. भगवंत अर्जुनाला विचारताय, अर्जुना आधी पाही. अर्जुना आधी तूच बघ बाबा, हे बघ
देव आत्ताशी समजून सांगायला लागले. देव अजून बोललेलेच नव्हते. मोकळं आत्ता देव समजून सांगायला लागलेत. आणि देवाने पहिलेच सांगितलं म्हणे अर्जुन आधी पाहिजे म्हण अर्जुना हे बघ तूच आधी बघ बरं बाबा, हे उचित काही येत आहे अर्जुना बाबा, हे तुला योग्य वाटतं का? हे तुला तरी योग्य वाटतं का? जाऊ दे तूच सांग. आपण कधी कधी समजून सांगताना म्हणतो एखादा व्यक्ती आपल्या जवळचा आहे पण त्याला नको ते व्यसन लागलं असेल तर समजून सांगण्याची आपली पहिली पद्धतीत असते, अरे बाबा तुला पटतं का? आपण कोण आहे, आपण काय आहे, समजून सांगण्याची पद्धत अशीच आहे ना. अरे बाबा आज एकादश आहे रे, तुला तरी पटत का रे? अरे तू हिंदू आहे ना, हिंदू म्हणून जन्माला आलायस ना, एकादशीच्या दिवशी मांस खातो, हे तुला तरी पटतं का? तर अर्जुनाला असं देव विचारत हे उचित काही येत आहे अर्जुना, हे असं करणं योग्य आहे का रे बाबा? हे उचित काही येत आहे अर्जुना, हे योग्य आहे का रे बाबा? तू कवन हे काही करीत असे, अरे तू कोण आहे बाबा आणि हे काय करू राहिलाय? देव अर्जुनाला अर्जुनाच्याच भाषेत आता समजून सांगतात, अर्जुना आधी तूच पहा बाबा, का हे करणं योग्य आहे का? अरे तू कोण आहे आणि हे काय करतोय अर्जुना? काय की महाराज अर्जुनाला आठवण करून देत आहे की बाबा तू कोण आहेस? अरे तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय असून युद्ध सोडण्याच्या भाषा करतोयस, म्हणजे तुला हे उचित आहे का? तुला काय झालं बाबा? तुझं सांगे काय झाले, कवन उन्हे आले, करिता काय ठेले, खेद कायसा. अर्जुना तुला काय झालं सांग ना, सांग. तुला अडचण काय? माईकवर आवाज व्यवस्थित आहे ना, पायाला कळ लागतीये, फोन हातात धरून धरून हाताला कळ लागते, सांग ना तुला काय झालं सांग. तू लक्ष देऊन का बरं ऐकत नाही सांग. अर्जुना तुझं सांगे काय झाले? अरे अर्जुना काय झालं तुला? कवन उन्हे आले, तुला काय ऊन पडलं? तुला कोणती कमतरता स्वतःत बसू राहिली? युद्ध करण्याकरता तू जर माघार घेतोय तर तुला शस्त्रास्त्रांची कमी आहे, तुला पाठिंब्याची कमी आहे, तुला कमी कसली? काय ऊन पडतंय ते सांग. करिता काय ठेले, तू करायला गेला झालं नाही असं काही आहे का? खेद काहीसा, मग एवढं खिन्न काय होतंय? खेद कशाचा आहे तुला? आणि अर्जुना तुझा स्वभाव कसा आहे? तू अनुचिता चित्त नेदसे, धीर कही न सांडिसे, तुझे नामे अपयशी दिशा लंघीचे. अर्जुना रे तू अनुचिता चित्त नेदसे, अर्जुना रे हे जे तू करतोय हे अनुचित आहे आणि तुझा तर मूळ स्वभावाचा आहे कसा? तू अनुचिता चित्त नेदिसे. अर्जुना तू चुकीच्या गोष्टीला कधी चित्त देत नाही, मनात सुद्धा चुकीच्या गोष्टी आणत नाही. म्हणजे देवाला अर्जुना किती विश्वास. देव म्हणतोय अर्जुना अरे बाबा तुझा तर स्वभाव असा आहे ना, तू अनुचिताला म्हणजे वाईटाला तू लक्ष देत नाही, धीर कही न संडिसी. आणि बरं तुझा धीर कधीच जळत नाही ना अर्जुना. आता देवालाही माहिती ना की शंकरासोबत युद्ध केलं तरी धीर हारला नाही, शाप स्वीकारला रंभेचा उर्वशीचा तरी देखील अर्जुनाने माघार घेतली नाही, द्रुपद राजाशी युद्ध केलं तरी माघार घेतली नाही, भीष्म द्रोण दुर्योधनादी कौरव सगळे एका पक्षात असताना आपल्यासोबत फक्त उत्तर असताना सुद्धा अर्जुन धीर हारला नाही. आणि असा कधीच धीर न हारणार तू काय झालं तुला? अरे अर्जुन तुला भीती वाटते का अपयश यायची? अरे तुझे ना मी अपयशी दिशा लंघीची. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अर्जुन किती मोठा आहे, ज्याला सारखं अपयशात असेल त्याने अर्जुनाचं नाव घ्यावं, त्याला यश येत. काही की माऊली म्हणतात मी नाही, तुझे ना मी अपयशी दिशा लंघीचे. अर्जुनाचं नाव जर घेतलं तर अपयश काय करतं तर जागा सोडून पळून जातं. दिशा लंघीचे म्हणजे अपयश आपल्या चारही दिशांना कुठंच थांबत नाही, ते काय होतं तर दिशा सोडून पळून जातो. अर्जुना तू कसं आहे? तू शूरवृत्तीचा ठाऊ, क्षत्रिया माझी राहू, तुझी आला ठेपणाचा आऊ तिन्ही लोके. अर्जुना तू शूरवृत्तीचा ठाऊ. अर्जुना तू शूर आहे असं नाही, तू शूरवृत्तीला राहण्याचं ठिकाण आहे. महाराज शूर जन्माला येणं काही एवढं सोपं नसतं. भाष्यकार वर्णन करतात शतेषु जायते शूरः, मोठा श्लोक आहे तो. शतेषु जायते शूरा, सहस्रेषु च पंडिता, वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा. माऊली त्याच पद्धतीने अर्जुनाला म्हणताय तू शूरवृत्तीचा ठाऊ. अर्जुना रे
100 माणसातून एखादा शूर झाला म्हणत. महाराज शूरपणाच्या गप्पा मारणं सोपं आहे हो. शूरपणाच्या गप्पा मारणं सोपं आहे. हा, शूरपणा मिरवणं एवढं सोपं नसतं. 100 एक शूर असतो. 100 एक शूर असतो. माऊली म्हणतात तू शूरवृत्तीचा ठाव. अरे अर्जुना, तू शूरवृत्तीला राहण्याचं ठिकाणी क्षत्रियान माझी राहो. अरे क्षत्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ राजा कोण असेल तर तू आहेस. महाराज आता अर्जुन तसा तर राज्यावर बसलेला नव्हता, पण क्षत्रियांच्याच बाबतीत जर राजा काढायचा झाला, आता तसं तर नाथबाबाही कोणत्या राज्याचे राजे नव्हते, पण तरी आपण नाथबाबांना काय म्हणतो, सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. किंवा माऊली ज्ञानोबराय नाही म्हणतो ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, किंवा ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. माऊलींना आपण काय म्हणतो, राजा म्हणतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतो. का तर ते त्या क्षेत्रातले मोठे आहेत म्हणून ते राजे आहेत. तसं क्षत्रियांमध्ये तू श्रेष्ठ आहेस, तुझ्यासारखा धनुर्धर पृथ्वी तलावर नाही, म्हणून तू क्षत्रियान माझी राहो. तू क्षत्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तुझी लाठेपणाचा आऊ तिन्ही लोकी. आणि अर्जुना, तुझं जे शौर्य आहे, तुझ्या शौर्याच्या ज्या चर्चा आहेत त्या कुठं कुठं आहेत, तर पृथ्वीवर नाही, तिन्ही लोकी. पाताळात गेलो तिथंही तुझ्या कीर्तीचा पवाडा आहे. तुझा पवाडा स्वर्गातही आहे, मृत्यू लोकातही आणि पाताळातही. हे झाले तिन्ही लोक, स्वर्ग मृत्यू पाताळ. या तिन्ही लोकात तुझ्या असणाऱ्या पराक्रमाची काय तर चर्चा आहे. कोणते पराक्रम आपण माग बघून आलो. तुवा संग्रामी हर जिंकिला, निवांत कवचाचा ठाऊ फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. अर्जुना, तू काय काय केलं. तू संग्रामी हर जिंकिला, तपश्चर्येला गेला, त्यावेळेस रानडुकराच्या निमित्तानं भगवान शंकराशी युद्ध केलं आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. निवांत कवचाचा ठाव फेडीला, राहण्याचं ठिकाणासहित त्यांना उद्ध्वस्त केलं. आणि पवाडा तुवा केला गंधर्वासी. अरे तू काय केलं तर गंधर्वांना हरवलं. आता महाराज गंधर्वांना अर्जुनाने 2 ठिकाणी हरवलेलं आहे. गंधर्वांना 2 ठिकाणी हरवलेलं आहे. एक गायनात हरवलंय आणि एक गंधर्वांची पाबाडा केला, म्हणजे गंधर्वांना युद्धात काय केलं तर हरवलं. किती मोठा आहे अर्जुन. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्थ तुझे. तुझ्या मानानं जर बघितलं तर दिसे त्रैलोक्य ही थोकडे. अर्जुनाला माऊली किती मोठे पण देत आहे बघा. अरे अर्जुन, तुझ्या मानानं जर बघितलं तर त्रैलोक्य थोडंफार नाही, त्रैलोक्य सुद्धा काय आहे तर छोटं पडेल रे अर्जुना तुझ्या. कशा पुढं, पुरुषत्वा पुढं. ऐसे पुरुषत्व चोखडे पाळता तुझे. महाराज मी मागेही बोलून गेलो की अर्जुन हा पूर्ण पुरुष. जसा भगवंत पूर्ण पुरुष आहे तसं अर्जुनही पूर्ण पुरुष आहे. आपल्याला वक्षस्थळावर खोटे का व्हायना वक्षस्थल आहेत, खोटे का व्हायना स्तन आहेत, पण अर्जुनाला ती नाही येत, म्हणून अर्जुन पूर्ण पुरुष आहे देवासारखाच. खोटे का व्हायना वक्षस्थल आपल्याला असतात, अर्जुनाला ती नाही येत, म्हणून अर्जुन पूर्ण पुरुष मानला जातो. तर ऐसे पुरुषत्व चोकडे त्या दृष्टीने घ्या किंवा पराक्रमाच्या दृष्टीनं तुझं पुरुषत्व अर्जुना मोठे. आणि असं असणार तू तू की आजी येथे सांडून या वीरवृत्ती ते, शोकाकुल रुदना ते करीत हासे. आणि असा असणार तू कोणता तो कोणता जेने संग्रामी हर जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. हा जो अर्जुन तू म्हणजे कोणता अर्जुन. माऊली ज्ञानोबरायचे 2च शब्द आहे, पण चिंतन किती आहे बघा. तू आजी येते. तू म्हणजे कोणता, ज्यानं माग युद्धात द्रोणाचार्य, पितामह भीष्म आणि कौरवांना हरवलं तो. आणि आता तू कोणता, जो या सगळ्यांना पाहून शोक करतोय तोच तू. असं कसं काय शक्य आहे. ज्यानं भगवान शंकराला हरवलं
तो आता भाऊबंदांना हरवायला घाबरतोय तोच तू. अरे ज्याचा धीर कधीच हालत नव्हता तोच तू. ज्यानं गंधर्वांना कधीच हरवून मोकळं केलं तो तू. अरे ज्यानं निवांत कवचाचा ठाव फेडला तो तू. असा असणारा तू या ठिकाणी काय करतोय? एवढा मोठा सांडून वीरवृत्ती ते. अरे तुझा युद्धाचा स्वभाव वीरवृत्ती सोडून दिली आणि अधोमुख रत्नाटे करत असे आणि खाली तोंड घालून रडतोय. अरे अर्जुना रे तू कोण आहे? विचार कर. विचारी तू अर्जुनो की कारण की सिद्धनू सांगपा अंधारे भानू ग्रासीला अति. विचार करणारा अर्जुना तू कोण आहे? तर तू अर्जुन आहेस. कारुण्यकीचे सिद्धनू. आणि एवढ्या मोठ्या अर्जुनाला म्हणे कारुण्यानं दिन केलं. हे पटण्यासारखं आहे का रे अर्जुना? तुला मोहाने ग्रासणं म्हणजे कसं आहे? माऊली आता खूप गोड दृष्टांत देतात. सांगापा अंधारे भानुग्रसीला ती म्हणे करे बाबा असं झालं का? आज सकाळी 10 वाजले पण अंधारामुळे सूर्य दिसतच नाहीये. असं पाहिलं तुम्ही एखाद्या दिवशी किंवा आज सकाळचे 10 वाजले पण अंधारामुळं सूर्य आलाच नाही किंवा सूर्य आलेला आहे पण अंधारामुळं सूर्य दिसतच नाही. आभाटामुळं मान्य पण अंधारामुळं सूर्य दिसत नाही असं होईल का? सांग पा अंधारे भानुग्रासीचे काही. अरे जो आल्यानंतर अंधार थांबतच नाही तोच सूर्य आहे आणि तो सूर्य अंधाराने झाकला जाईल का? तसा अरे अर्जुन आहे तू आणि या मोहाने ग्रासला गेला का? किंवा मौली अजून दृष्टांत देतात. ना तरी पवन मेघासी विहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनची गिळून जाये पावका ते. ना तरी पवन मेघासी विहे मौली म्हणतात. आता मगाशीच मी सांगितलं की ढग जर आकाशात जमले असतील आणि जोराचं वारा आलं तर ढग काय होतात? उडून जातात. ढग एका जागेवर थांबत नाही. मग आता ढगांना भीती आहे वाऱ्याची का वाऱ्याला भीती आहे ढगांची? तर भीती ढगांना आहे वाऱ्याची का? हे वारं जर आलं तर आम्हाला वाहून घेऊन जाईल का उलट होईल? वारा घाबरल ढगांना की हे ढग आले तर मला वाहता येणार नाही बाबा असं होईल का? नाही. माऊली म्हणतात पवन मेघ अशी बी. अरे तो पवन मेघाला कधी घाबरू शकत नाही की अमृताशी मरण आहे. आता पुढचं दृष्टांत खूप हसण्यासारखं आहे. म्हणे काय झालं? अहो मी मौतीला चालू. म्हणे कोणाच्या? म्हणे अमृत मेला. स्वर्गातलं जे अमृत आहे ते मेलं आणि त्याच्या मौतीला मी चाललोय. अरे बाबा जे पिल्यानंतर पिणारा मरत नाही. जर अमृत कोणी पिलं तर तो मरत नाही तर महाराज ते अमृत मरल का? समजा अत्तर एखाद्याने अंगाला लावल्यानंतर त्याचा वास येतो तर अत्तरा जर तीच अत्तराची बॉटल खाली फोडून टाकली तर तिचा घाण वास येईल का? नाही. का? तर तिच्यातच तो सुगंध आहे तिच्यामुळे दुसऱ्याला मिळालाय. तसं अमृतात अमर करण्याची ताकद आहे आणि ते झोप येतो तो अमर होतो तर अमृत मरायला जाईल का? किंवा काय झालं म्हणे प्रवचन ऐकत होतो आणि ऐकता ऐकता कोणीतरी आवाज दिला सांगितलं ए दादा दादा लवकर ये. काय झालंय? आग लागलीये. काय लागलीये? आग लागलीये. म्हणून मग मी काय केलं घाई घाई मक्काचं भूस पडलेलं होतं ते नेऊन आग विझण्याकरता आगीवर टाकलं. लक्ष देताय ना सर्व? काय केलं? घाई घाई आग विझण्याकरता जवळच माझ्या गावऱ्या पडलेल्या होत्या त्या गावऱ्या नेऊन मी आगीवर टाकल्या. अजून सांगू घाई घाई काय केलं? जवळच लाकडं पडलेले होते ते लाकडं पण टाकले. अहो तरी पण आग विझाना. मग मी काय केलं जवळच उद्या थोडस नांगरटी करायची होती म्हणून वडिलांनी एका कॅन मध्ये 20-25 लिटर डिझेल आणून ठेवलं होतं. मग विचार केला पाणी आणायला लांब जाण्यापेक्षा पाणी द्रवच आहे ना. पाणी तरी द्रवच आहे आणि डिझेल तरी द्रवच आहे. मग विचार केला ही आग मकाच्या भुसाने माझ्याकडे विझली नाही. ही आग माझ्या गावरांनी विझली नाही. ही आग माझ्या लाकडांनी विझली नाही. आता ही आग मी आता कशाने विझवणार आहे? डिझेल न विझवणार आहे. विझन का? अहो 25 लिटर टाकलं ना मी. विझन का?
नाही विझणार. असं होणं शक्य नाही. माऊली म्हणतात तुम्ही पाहिलं का इंधन चिघळून जाय पावं का ते. अरे जे जळत स्वतः ते कधी अग्नीला विझवाल का. माऊली म्हणतात असं होऊ शकत नाही. किंवा की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे सांगपा महाफणी दुर्धरे गिळे जे काही. किंवा लवणेची जळविरे काय झालं म्हणे, एक मीठ घेतलं चिमूटभर आणि ते चिमूटभर मीठ काय केलं तर एक ग्लास पाण्यात टाकलं, मिठाने सगळं पाणी ओढून घेतलं. चिमूटभर मीठ आम्ही कशात टाकलं बरं, मूठभर टाका बाबा तांब्यात. मूठभर मीठ आम्ही तांब्यात टाकलं आणि दुसऱ्या क्षणाला मिठाने सगळं पाणी जिरून टाकलं. होईल असं नाही. मग काय होईल, ते मीठ विरून जाईल. म्हणजे पाण्यात मीठ विरघळतं, मिठात पाणी जिरत नाही. किंवा संसर्गी काळकूट मरे. माऊली म्हणतात काळकूट नावाचं विषय ते कोणाच्या तरी संसर्गात आलं आणि त्याच्यामुळे ते मेलं. काळकूट नावाचं विष कोणाच्या तरी संपर्कात आलं आणि मेलं. अरे त्या काळकुटाच्या संपर्कात जो येईल तो मरतो, काळकूट मरत नाही. किंवा माऊली म्हणतात सांगपा महाफणी दुर्धरी गिळीचे काही. काय झालं, सकाळ सकाळची वेळ फिरण्याकरता गेलेले आणि अचानक काय बघितलं, एक नवल बघितलं. नेऊन सांगायला वैभव दादा आम्ही सकाळी सकाळी फिरायला गेलो होतो, एक नवल बघितलं. काय बघितलं म्हणे, झालं असं आम्ही फिरत 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 एका तलावाच्या काठावर गेलो आणि त्या तलावाच्या काठावर एक बेटकुळा आणि एक मोठ्या फण्याचा नाग आम्ही पाहिला. एक मोठ्या फण्याचा काय पाहिला, नाग पाहिला. आम्ही घाबरलो, बाप रे केवढा मोठा साप. मग आम्ही लक्ष देऊन हळूहळू दबक्या पावलांनी चालत होतो. तो महाफणीचा मोठा नाग चालला 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 आणि एका बेडकाजवळ गेला आणि त्या बेडकाने काय केलं, मोठं तोंड वासवलं आणि सापाला गिळून टाकलं. होईल का असं. माऊली म्हणतात सांगपा महाफणी दुर्धरी गिळी जे काही. अरे त्या बेडकानं कधी सापाला गिळावं का. होईल असं नाही होऊ शकत. माऊली सगळे असे दृष्टांत देत आहे जे कधीच होऊ शकत नाही. किंवा माऊली म्हणतात सिंहासी झोंबे कोला आईसा आपाडा तिके झाला परी तोत्वा साच केला आजी येते. किंवा म्हणे अहो आम्ही एक व्हिडिओ बघितला काल. म्हणे कसला, म्हणे एका कोल्ह्याने एका सिंहाला चावून चावून फाडलं. एका कोल्ह्याने सिंहाला चावून चावून फाडलं. मी एकाने म्हणतोय हा, नीट ऐका. एका कोल्ह्याने सिंहाला चावून चावून फाडलं. तसं सिंहाला कोल्हा फाडू शकतो पण ते एक असून नाही जमत. आत्ताच नुकतंच चालू असलेला चित्रपटगृहातला पिक्चर छावा, छत्रपती संभाजी नावाच्या सिंहाला पकडलं लांडग्यांनी पण एकाच दम नव्हता. पकडण्याकरता 10,000 लागले. लांडगे अनेक एकत्र झाले तरी सिंहाला पकडू शकता, पण हा ठीक आहे त्याच्यासाठी गद्दारी करावीच लागली. महाराज निघालाय विषय म्हणून सांगतो. आपल्या कपाळावरचा गंध, आपल्या डोक्यावरची टोपी, आपल्या डोक्यावरचा पदर टिकवण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, हे लक्षात ठेवायचं. आपली संस्कृती आपण जपा. संभाजीराजांनी जमिनीच्या तुकड्या करता जीव नाही दिला, धर्माच्या रक्षणाकरता जीव दिलाय. काय गरज होती, फक्त एकदा म्हणायचं होतं कबूल आहे तुझा धर्म. तो औरंग्या सोडायला तयार होता, का बरं नाही सोडला. कारण की भगवंताने सांगितलेलं आहे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. अरे स्वतःच्या धर्मात स्वधर्माचं आचरण करताना मरण आलं तरी चालेल. महाराज बघा तो पिक्चर, व्यासपीठावरून सांगतोय की पिक्चर बघा, बिंदास बघा, काय हरकत नाही, काय त्याच्यात चुकीचं नाही. महाराज फक्त धर्मासाठी हातापायाचे नख पकडीने उपसून काढले किती त्रास झाला असं. अंगावरची साल जसं आपण बटाटा सालतो, काकडी साळतो, तसं सोलून काढली चमडी शरीरावरची सोलून. आणि दरवेळेस फक्त एक प्रश्न होता,
धर्म बदल. प्रत्येक वेळेस शब्द यायचा होता जगदंब जगदंब जगदंब, एवढंच शब्द फक्त तोंडातून निघत होत. अरे आपण जसं ठेचतो का एखादी गोष्ट, ठेचतो चाट टाकायला अद्रक, तसं हातापायाचे बोट ठेचले आणि एवढ्या पूर्ण बिना सालाच्या शरीरावर चमडी राहिलेल्या नसताना शरीरावर मीठ टाकलं. मीठ भाजी कापत असताना एवढा एवढा कुठंतरी बोटाला लागलेला असू द्या आणि त्याच्यात तिखट किंवा मीठ लागू द्यात, किती वेळात नव्हतात, संपूर्ण शरीरावर जखमा होत्या आणि त्याच्यात मीठ टाकलं आणि परत प्रश्न तोच होता, धर्मांतर करा, नाही करणार. अरे संभाजी, तुझ्या डोळ्यात रग आहे, हिंदू धर्माची जाण आहे, डोळे फोडले धर्म बदल. अरे डोळे झाकले सुद्धा नाही फोडताना, पण धर्म बदलला नाही. जगदंब नाव मला टोचतय संभा, ते जगदंब नाम सोड, नाही तर जीभ हासडेन. सगळं जीभ हासड पण जगदंब नाव सोडणार नाही. अरे तुटली जीभ पण जगदंब नाव त्या माणसानं सोडलं नाही, हिंदू धर्म सोडला नाही. काय उगा बलिदान जाऊ द्यायचं महाराज. अरे त्या पिक्चर मध्ये तरी तिथपर्यंत थांबवलेलं आहे. संभाजीराजे काही त्याच्यानंतर जगले नाही असं नाही, जीव हासाडल्यानंतर सुद्धा त्या हातचे इंच इंच तुकडे करून राजांना मारले, इंच इंचाचे मोजून तुकडे केले, इंच इंचाचे. नंतर शिवले पाटलांनी जे गोळा केले ते शिवरायला सुद्धा कोणतं तुकडं कुठं जोडावं हे समजत नव्हतं, एवढे तुकडे केलेत राजांचे. आणि राजांचे बलिदान फक्त देव धर्म आणि देशाकरता होतं. आणि त्यांनी एवढं करून सुद्धा जर आम्ही आज आमच्या पोरांना कपाळाला गंध लावायला आणि मुलीला कपाळाला कुंकू लावायला जर शिकवत नसो, तर महाराज काय वाटत असं राजांना तिथून? आज आमचे पोरं जर हिंदू धर्माची जाण न ठेवता वागत असतील, कोण जबाबदार आहे याला? आणि काय वाटत असेल राजांनी मी बलिदान यांच्या करता दिलं? अरे त्या राजाला तिथं पस्ताव येत असेल आपली पिढी बघून, अरे काय चाललंय म्हणून. आणि प्रवचनाला कोणी तरुण आहे की नाही मला माहित नाही, पण निदान तुमची मुलं तरुण आहेत, तुमचे नातवं तरुण आहेत, आज त्यांना संस्कार लावा. अरे यांनी स्वतःचे आयुष्य घालवले, काय गरज होती छत्रपतींना? स्वतःचे वडील राजे होते, एक नाही दोन नाही 10,000चं घोडदळ होतं, राजासारखे जीवन जगले असते, काय गरज होती त्या रयतेसाठी लढायची? संभाजीराजेंनी नंतर त्या औरंगजेबा संघ सल्ला करून घेतली असती, स्वतःचं आयुष्य आयुष्य आरामात जगले असते, झाले असते मुसलमान, काय फरक पडत होता? कशासाठी एवढं केलंय त्यांनी? आणि जर आपल्याच्यानं जर कपाळाला साधा कुंकुम केलं, तिलक जर टिकावता येत नसेल तर काय हिंदू म्हणून घ्यायचा अधिकार आहे आपल्याला? त्यांनी एवढे केलेले बलिदान कशा करता केले महाराज? आपण इतिहासात शिकतो ते वेगळंच काहीतरी शिकतो की राजे खूप सहिष्णू होते, राजे सर्व धर्म समभाव होते. सर्व धर्म समभाव गेला खड्ड्यात, हिंदू धर्म संस्थापक होते. ठीक आहे, मानवता म्हणून सगळ्याकडे बघा, पण एखादा उराव बसत असत त्याला पायाखाली घ्यायला शिका. काय अत्याचार केलेत त्यांनी? उगा पद्मावतीनं जो हार नाही केला त्या खिलजींच्या भीतीनं, अरे ते माणसं जिवंत स्त्रीवर बलात्कार करतील याच्यात विशेष नव्हतं. अरे स्त्री मेली तरी मृत शरीरावर बलात्कार केल्याची किती काही घटना आहेत. कबरीमधून स्त्रिया काढून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना आहेत. याच्यापेक्षा खालच्या पातळीवर काय यावं? आणि तेच आमच्या पुरीला आज आम्ही समजून सांगतोय की या लांड्यांपासून लांब राहा, मुसलमानांपासून राम राहा. आमच्या पुरी परत त्यांच्याच नादी लागायला लागली. कुठपर्यंत आम्ही घासात आणवायचं, कुठपर्यंत समाज प्रबोधन करायचं? ही घटना घराघरापासून झाली पाहिजे आणि प्रत्येकाने या गोष्टीची सुरुवात करा. तुमच्या नसल समजून सांगितलं जात, आमच्याशी संपर्क करा, सभा लावा, येऊ आम्ही, काय अडचण नाही. तुम्ही आमंत्रित करा, आम्ही येऊ, काही हरकत नाही. विषय कोणता असू देत, कसा असू देत, तो कोणत्या पद्धतीने मांडायचा आम्ही बघून घेऊ, पण युवकांमध्ये ह्या गोष्टीची जागृती होणं गरजेचं. अरे राजांचं बलिदान व्यर्थ तरी नको जायला. बघा, तुम्हीही बघा आणि समोरच्या आपले जे जवळचे त्यांनाही बघण्याचा आग्रह करा. एखाद्या जवळ जर नसेल, एखाद्याला थिएटरला जायचं, मोबाईल मध्ये बघा, एखाद्याला मिळत नसेल तर मी लिंक पाठवतो, आई माझ्याजवळ बघा, निदान त्या निमित्ताने आपला इतिहास तरी कळणार. आणि हे लक्षात ठेवा, इतिहास आपल्याला बघायचंय म्हणजे आपल्याला काय हातात ढालताल बरं घ्यायची असं नाही, ते विचारानं जगायचंय आणि तितकं जपून जगायचे. तर असो, सिंहाशी झोंबे कोल्हा, सिंहालाही कोल्हा काय करतोय म्हणे, एक कोल्हा आला आणि सिंहाला फाडलं, असं होऊ शकत नाही. पण
अर्जुना असं कुठंच होत नाही, पण तू आज ते खरं केलं. अर्जुना आज तू ते खरं केलं. आतापर्यंत कुठंच नव्हतं झालं. काय काय नव्हतं झालं? माऊली म्हणतात अंधारानं सूर्य झाकला असं आतापर्यंत झालं नव्हतं. मेघ, त्या मेघाच्या भीतीनं पवन घाबरला असं कधी झालं नव्हतं. अमृत कधीच मेलं नव्हतं. आग पेट्रोलनी कधीच विझली नव्हती. पाणी मिठानं कधीच शोषलं गेलं नव्हतं. संसर्गानं काळकूट कधीच मेलं नव्हतं. त्या असणाऱ्या बेडकानं कधीच सापडलेला नव्हता. सिंहाला कधीच एका कोल्ह्यानं पकडलं नव्हतं. पण अर्जुना तुझं वागणं असं आहे की आज हे सगळं मला खरं झाल्यासारखं वाटतंय. अंधारानं सूर्य झाकला असं वाटतंय. त्या बेडकानं साप गेला असं मला वाटतंय. अरे त्या सिंहाला लांडग्याने खाल्ला असं मला वाटतंय. का तर तू स्वतः एवढा मोठा असणारा पण या महामोहाने तुला काय केलं तर ग्रस्त केलं अर्जुना. म्हणून अजूनी अर्जुना झने चित्त देसी आहे ना, वेगी धीर करून या मना सावध होई. म्हणून अजून अर्जुना, अजून काही वेळ गेलेली नाही महाराज. परमार्थाचे हेच विशेष बर का, कधीच वेळ गेलेली राहत नाही, कधीच नाही. अर्जुनाला देव सांगताय, माऊली आपल्याला सांगताय अजून काही वेळ गेलेली नाही. तुम्ही म्हणाल महाराज आमचे पांढरे झाले, साठी ओलांडली, असू देत, शिल्लक आहे, अजून तरी शिल्लक. शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ करता येतो, काय हरकत नाही. आता मग इथून मागं कळत नव्हतं, आताला काय परमार्थाला काय अडचण नाही. आधीच बोललोय मी, प्रत्येक प्रवचनात बोलेल. परमार्थ म्हणजे काही नाही, देवाची आठवण आणि धर्माची जाण म्हणजे परमार्थ. सकाळी उठले की उठल्या देवा तुझ्या कृपेने उठतो म्हणून स्मरण करा. जेवायला बसले की देवा तुझ्या कृपेनं अन्न मिळतंय आणि तुझे अन्न पचवतो म्हणून आठवण करा. आणि शेवटी झोपताना देवा हे बघ होत असतील आमच्याकडनं पाप, झाले असतील कळत न कळत पाप, देवा पण मला माफ कर देवा, मी तुझाच. तीनदा सकाळी उठल्या तू उठवतो ना देवा. रात्री झोपलो, रात्री झोपेत सगळं तू चालवलं, कोणाचं लक्ष आहे श्वासोश्वास घेण्याकडं नाही, तू बघतो, तू चालवलं म्हणून तुझे धन्यवाद. जेवायला बसले की महाराज देवाच्या कृपेने मिळतून दिवस पोचतो. देवाने स्वतः गीतेत सांगितलंय, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राण समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न मी पचवतो असं देव स्वतः म्हणतो. मग ते अन्न देव पचवतो, देवा खाल्लेलं तू पचवतो, शरीराला तू पोचतो म्हणून धन्यवाद. आणि महाराज पाप कोणाकडून नाही होत, मी मान्य करतो माझ्याकडून होता. आणि आजच्या प्रवचनात ही गोष्ट मी परत एकदा इथून मागे कदाचित सांगितले असेल. मी अंगावर पांढरे कपडे घातले, कपाळाला बुक्का लावला किंवा ऊर्ध्वपुंड्र सकाळी लावला आणि वर टोपी घातली म्हणजे मी महात्मा नाही. बाकी इतर लोकांविषयी तुम्हाला जी मान्यता करायची ती करा, तसं तर जपूनच करा कोणाविषयी मान्यता आणि श्रद्धा ठेवताना. कारण की काय होतं, जो साधारण माणूस आहे त्याच्या पेहरावावर ना आपण त्याला महात्मा मानतो आणि उद्या त्याच्याकडून काहीतरी चुकलं, त्याचा एखादा कुटाणा बाहेर आला की मग आपली संप्रदायावरली श्रद्धा कमी होती. त्याच्यापेक्षा श्रद्धा ठेवूच नका, आणि ठेवली तर आपल्या समोर त्यानं चुकीचं केलं तरी श्रद्धा डळली नाही पाहिजे. आणि माझ्यावर तर ठेवूच नका. आधीच सांगतोय, मी धोतर घातलं म्हणून मी कोणी महात्मा नाही. तुमच्यातलाच एक आहे, तुमच्यातलाच एक म्हणण्यापेक्षा मी तुमच्याही योग्यतेचं नाही, तुम्ही सर्वज्ञानेश्वरी चिंतन करणारी मंडळी, मी काहीतरी एक सामान्य शेतकरी माणूस आहे. माझा बोलण्याचाही अधिकार नाही. फक्त जसं गुरुवार्या बाबा बोलून घेतात व्यासपीठावर बसल्यानंतर, तसं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. याच्यात माझं काहीच नाही. म्हणून मला कोणी महात्मा किंवा मला कोणी संत किंवा मला साधक सुद्धा समजण्याची चुकी करू नका. मी एकदम सामान्य साधारण माणूस आहे. तुमच्या सर्वांच्या जवळजवळ मुलाच्या वयाचा 20-22 वर्षाचं माझं वय, दाढीमुळे वाटत असलं 30 तरी तितकं नाहीये, पण इनमीन 23 वर्षाचं माझं वय आहे. खूप लहान आहे, तरी तुम्ही माझी बडबड नित्यानं ऐकून घेता म्हणून तुमच्या चरणावर दंडवत आहे. पण अजून पण परमार्थाला काय अडचण नाही, कधी करायचं तवा करा, पण देवाचं स्मरण करा. अर्जुना झने चित्त देशी आहे ना, या हीन गोष्टीकडे चित्त देऊ नको, वेगी धीर करून मना सावध होई. अर्जुना तू या मनाला धीर कर आणि परमार्था करता सावध हो. कसं हो, काय हो, हे उद्याच्या प्रवचनात बघूया. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे दोषो निमज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तयास करमी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जेवांसिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो तिन्ही लोके भजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे डोकिये द्रष्टा दृष्ट विजय हुआवेजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. तुम्हा सर्वांना विनंती आहे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित असे आणि देवा तुलाही विनंती आहे तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जे उरले ते पाईक पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सर्वांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जो